सध्याच्या वातावरणाचं तर काही मिळच बसा न भाऊ. सीझन तर उन्हाळ्याचं चालू आहे पण मध्येच पाऊस येऊ राहिला. तर मित्रांनो विषय असा होता, आपण निघलो होतो बरं का सकाळ सकाळी गाडी घेऊन. आणि तुम्हाला माहितीये का आपला सफर सध्या आहे ना कळंबपासून श्रीगोविंदाकडे चालू आहे. आणि आपल्यासोबत आपला मित्र तर होताच बरं का, पण तसंच आहे ना एक गाडी सुद्धा होती आपल्या सोबत. घरी होतो तवर कधीच सूर्याच्या पहिले आपण उठलो नाही, पण आज आहे ना सूर्यानंतर आणि त्याच्या पहिले आपण उठून निघलो होतो आपल्या मंजिलकडे. त्याच्यात पण असा कुटाणा झाला, आपल्या मित्राच्या गाडीचा फाटाच निसटला. मग आता निसटला मानल्यावर गाडी दाबून लावली एक साईडला, आता घेऊ म्हणलं त्याच्या गाडीचा फाटा ते बांधून. आता दोघं सोबत होत त्याच्यामुळे काही नाही, आता बांधता येईल बरं का दोघं मिळून. पण जर एकटा असतं तर कशी अवकाळ झाली असती. मस्तपैकी फाटाफाट घेतलं बरं का मग आवळून सगळं. चलो फिर निकलते आपल्या मंजिल की तरफ. त्याच्यात पण आपल्या मित्राला काय झोप सुधरत नव्हती, त्याच्यामुळे ते उठून आणि परत झोपून गेलं. तेवढ्या त्यानं आपल्याला तिथं ट्रेन दिसली आणि तिचं मूड का ह्या साईडला होतं आणि ती ना मागल्या दिशेने चालली होती. मला तर असं वाटलं आम्हालाच रिवर्स मारावं लागतं, पण ट्रेनला सुद्धा रिवर्स मारावं लागते आज कळलं होतं आपल्याला. लगेच आपल्याला थोडंसं पुढे आल्यावर मस्तपैकी कारखान्याच्या मोठ्या बिड्या दिसल्या आणि हे सगळं बघितल्यावर आपल्याला आपल्या पराग कारखान्याचीच आठवण आली. फायनली मग एक परत आपण तिथं पोहोचलो बरं का, जिथं आपल्याला आपली गाडी खाली करायची होती. लगेच फटाफट गाडी मस्तपैकी रिवर्स मारली आणि खाली करायला लावली. लगेच आम्ही मित्रासोबत निघलो होतो त्याच्या घरी आंघोळ करायला. ते पण आहे ना सोबत अख्खं बिरड ती घेऊन. फायनली मग एक परत पोहोचलो, गाडी दिली एक साईडला लावून आम्ही निघलो बरं का विहिरीकडे आंघोळ करायला. विहीर बघितल्यावर तर पाणी बिनी एकदम नितळगार मस्तपैकी होतं बरं का. आम्ही इकडे कपडे बिपडे काढच तर जोडीदार गेला आणि तिथे हिरी पशी. मग आता हिरी पशी गेला म्हणजे पहिले उडी तर मित्रांनाच टाकली हो. लगेच मग आपण बी फटाफट कपडे ते काढे पहिले सुर उडी टाकली हो पाण्यात. चला मग काय फायनली आंघोळ झाली ना. आज ना एवढं नक्की कळलं बरं का, जी मजा आहे ना विहिरीत आंघोळ करण्यात ना ती घरी नाही बरं का. लगेच जेवण बिवण करून निघलो बरं का वापस. आणि मित्राला काम होत त्याच्यामुळे काका ते चाले भाऊ आम्हाला सोडायला. म्हणलं आता एवढ्या वेळात तर गाडी बिडी खाली झाली असं म्हणलं, पण इथं येऊन बघतो तर आता शिकतं थोडंच झालं होतं खाली. त्याच्यात बी गाडीत बसलो बरं का, इतकं गरमायला लागलं ना. आपण तरी असंच बसलो होतो, पण मित्र गार लागन म्हणून टावेलच गुंडळून बसला भाऊ. तेवढ्यात हे इंजन दिसलं भाऊ, कसलंय काय कळा ना भाऊ. तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. बाहेर गाडी खाली करताना घाण उडत होत, त्याच्यामुळे ना काच बीच लावली तर मोकार गरमायला लागलं. असं जर अजून 2-3 तास जर बसलं ना भाऊ मधीच समाधी व्हायला बसली. फायनली मग तेवढ्यात एक परची गाडी झाली भाऊ खाली. मग आता खाली झालं म्हणल्यावर कशाला थांबायचं, सगळं क्लिअर करून निघलो आपण आपल्या मंजिलकडे. ते आले वातावरण काय भेव दाखवू राहिलं का आपल्याला. तेवढ्यात मग मालकानं फोन केला. मालक म्हणे एक ठिकाणी थांबा म्हणे, कुठं भरायला जायचंय त्याचं अजून काही नियोजन नाही. आणि आपण ज्या गावाला थांबलो होतो त्या गावाचं नाव होतं माठ. लगेच मग आम्ही दुकानातून मस्तपैकी स्टिंगच्या बाटल्या आणल्या आणि थंड वातावरणामध्ये थंडच पिऊ म्हणला होता. आणि मित्र तर चक ना खाऊन स्टिंग पिऊ राहिला भाऊ. तेवढ्यात जोरात पाऊस आला ना, आमच्या गाडीचे काचच वरवाय ना भाऊ. तेवढ्यात झाला ना भाऊ भालत्या जोरात पाऊस चालू. मग आम्ही लगेच गाडीतच मस्तपैकी पावसाची मजा घेत बसलो. संध्याकाळ झाल्यामुळे मग मस्तपैकी गाडी बिडी पुसून घेऊ म्हणला आता. लगेच देवाला मस्तपैकी अगरबत्ती ते लावून दिली. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.